साखर चोरीच्या आरोपावरून हुतात्माच्या संचालक मंडळाच्या बैठकीत राडा. अध्यक्ष वैभव नाईकवाडी आणि आंदोलक आमनेसामने. सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील क्रांतीवीर नागनाथअण्णा नाईकवाडी यांनी अगदी रक्ताचे पाणी करून उभारलेल्या हुतात्मा सहकारी साखर कारखान्यावरून त्यांच्या 2 पुत्रांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. एवढी वर्षे चेअरमॅन असलेल्या वैभव नाईकवाडी यांच्या विरोधात अण्णांचे दुसरे पुत्र केदार आणि नातू गौरव उभे ठाकले आहेत. त्यातूनच हुतात्मा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमॅन वैभव नाईकवाडी यांच्यावर साखर चोरीचा आरोप करत प्रचंड गदारोळ करण्यात आला. गेल्या महिन्याभरानंतर साखर कारखान्यात आलेल्या संचालक मंडळाचे अध्यक्ष वैभव नाईकवाडी यांना उपस्थित सभासद आणि आंदोलकांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला. बैठक सुरू होताच गदारोळ वाढल्याने पोलीस बंदोबस्तात वैभव नाईकवाडी आणि त्यांच्या चिरंजीवांना सुरक्षितपणे सभागृहाबाहेर काढण्यात आले, जिथे त्यांच्या विरोधात चोर चोर अशा घोषणाबाजी करण्यात आली. नाईकवाडी यांनी आधी अजेंड्याप्रमाणे सभा घेऊन नंतर प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी दर्शवली. मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांना तेथून निघून जावे लागले. दरम्यान दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तीव्र आरोप केलेले आहेत. विरोधी गटातील गौरव नाईकवाडी आणि केदार नाईकवाडी यांनी आरोप केला की वैभव नाईकवाडी यांच्याकडे साखर चोरीची आणि महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनातील प्रश्नांची कोणतीही उत्तरं नाहीत आणि म्हणूनच त्यांनी बैठकीतून पळ काढला आहे. तसेच त्यांनी संचालक मंडळाच्या अपरोक्ष सहकार मंत्र्यांकडून स्थगिती आदेश मिळवून एक प्रकारे आपली साखर चोरी मान्य केली असल्याचा दावा विरोधकांनी केला असून त्यांच्या राजीनाम्याचा मागणी केली आहे. दुसरीकडे सर्व आरोप फेटाळत अध्यक्ष वैभव नाईकवाडी यांनी पलटवार केला. या आंदोलनात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आणि कारखान्याशी संबंध नसलेले विघ्नसंतोषी लोक घुसले असून त्यांना संस्था उद्ध्वस्त आणि बदनाम करायची आहे असा आरोप त्यांनी केला आहे. प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाचा अहवाल एकतर्फी असल्याने सहकार मंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले. आपण आधीच राजीनाम्याची तयारी दर्शवली होती असे सांगत चुकीचे आरोप करून दहशत निर्माण करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या आणि संस्थेच्या हितासाठी आंदोलन थांबवून आगामी गाळप हंगामाच्या तयारीला लागण्याचे आवाहन वैभव नाईकवाडी यांनी केलं आहे. एक लक्षात ठेवा, हे कारखाना म्हणजे स्मारक आहे. पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथअण्णा नाईकवाडी हुतात्मा किसन आहेर सहकारी साखर कारखान्याची आज सकाळी 10 वाजता संचालक मंडळाची मीटिंग होती. त्या मीटिंगला मी हजर राहिलो आणि तिथल्या कामकाजामध्ये भाग घेतला. हे करत असताना मध्येच त्या ठिकाणी उपस्थित असणारे आंदोलक आणि त्याशिवाय इतरही जी मंडळी होती ज्यांचा कारखान्याशी काही संबंध पण नव्हता अशी पण काही लोक त्या ठिकाणी होते आणि मीटिंगमध्ये गोंधळ घालायचं काम त्यांनी केलं. अजेंड्याप्रमाणे 1 विषय 2 विषय 3 विषय ह्याप्रमाणे आपण कामकाज करूया असं मी त्यांना सांगत होतो. मात्र त्यांनी फक्त गोंधळ घालायचं काम तिथं केलं आणि प्रश्न उत्तर घेऊया म्हटले. मी त्यांना हे सांगितलं की प्रश्नोत्तर जरूर घेऊया, पण अजेंड्यावरचे विषय संपूया आणि आयत्या वेळच्या विषयामध्ये सर्व प्रश्नांच्या सर्व शंकांचं निरसन करू आणि चर्चा करू. मात्र आजची मीटिंग ही जी आहे त्यामध्ये गोंधळ घालायचा काही मंडळींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला. खरं अखेरीचे दिवस यायला लागल्यात, त्यामुळं कारखान्याचं तोडणी वाहतूक यंत्रणा तिचं कामकाज करणं, मशिनरीचं प्लांट मशिनरीचं ओव्हरऑइलिंग करणं या गोष्टी सीझन सुरू करण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आणि त्यासाठी त्या संचालक मंडळाच्या मीटिंगला मी
हजर राहिलो होतो. मात्र त्या ठिकाणची ही परिस्थिती वेगळीच होती. आंदोलक त्याचबरोबर इतर मंडळींनी संपूर्ण कारखान्याचं गेस्ट हाऊसचा हॉल आणि बाहेर सुद्धा इतस्ततः होते. त्यातले बरेचसे लोक नवीन चेहऱ्याचे होते की ज्यांचा काही इथं कारखान्याशी संबंध पण नव्हता, असे पण बरेचसे त्यामध्ये होते. पण एकूण हे पद्मभूषण नागनाथांना नायकवडे आणि हुतात्मा किसन अय्यर यांचं एक जिवंत स्मारक आहे आणि हे कामकाज चांगल्या पद्धतीनं कारखाना चालला पाहिजे या दृष्टिकोनातून मी काही सूचना करायचा पण प्रयत्न केला, पण त्या सुद्धा सूचना ह्या जाणीवपूर्वक ऐकल्या नाहीत. खरं आज ह्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून पोलीस खात्याची पण काही स्टाफ त्या ठिकाणी हजर होता की या ठिकाणी शांततेत मीटिंग व्हावी म्हणून, पण त्या पोलिसांना सुद्धा मीटिंग हॉलमधनं त्यांच्यावरती दंडुकशाही करून त्यांना दमदाटी करून पोलिसांना बाहेर काढलं. ही गोष्ट 100% चुकीची आहे. मात्र ह्या पद्धतीनं जर कामकाज करायचं म्हटलं तर शिक्षण आणि उद्योग समूह अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही, म्हणून मी त्यांना सूचना करत होतो. एवढंच नव्हे तर बँकेच्या कामकाजावर सुद्धा याचा परिणाम झालाय हे सुद्धा मी सांगायचा प्रयत्न करत होतो, पण ते ऐकलं जात नव्हतं. आज हुतात्मा कारखान्याची मासिक मीटिंग होती. व्हाईस चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली ही मासिक मीटिंग बोलवण्यात आली होती. मासिक मीटिंग चालू झाल्यानंतर चेअरमन यांनी स्वतःच्या रजेचा अर्ज दिलेला, तो सर्वांनी नामंजूर केला आणि त्यानंतर 5-10 मिनिटांनी चेअरमन आले. चेअरमन यांचं मत होतं की ह्या अजेंड्यावरचे जे विषय आहेत ते मीटिंगमध्ये घेऊया आणि त्यानंतर मी तुमचे जे काय असतील ते प्रश्नांची उत्तरं देतो. पण सभासदांनी त्यांना विरोध केला. सगळ्या रोषाला त्यांना सामोरे जावं लागलं. सभासदांचं एक म्हणणं होतं की तुम्ही पहिल्यांदा आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या, त्यानंतर आपण मीटिंग चालू करूया. त्यानंतर त्यांनी जो 18/4/2026 रोजी झालेल्या मासिक मीटिंगमध्ये इल्लीगल जो ठराव घेतलेला तो जेव्हा आम्ही वाचून दाखवला तेव्हा काय आलं त्यांना की ही सिच्युएशन आपल्या आता हाताबाहेर चाललेली आहे आणि त्यातून त्यांनी त्या सिच्युएशनमधून पळ काढला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.